व्हिजन असलंच पाहिजे ना. प्रत्येकाकडं काहीतरी एक व्हिजन नक्की पाहिजे. जगण्यासाठी काहीतरी एक एम नक्की पाहिजे. हातामध्ये असलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्याची, योग्य त्यावेळी योग्य ती क्षमता दाखवण्याची धमक असलीच पाहिजे. आता तुम्हाला वाटेल, मी ह्या व्हिजनच्या, दूरदृष्टीच्या, ह्या निर्णय क्षमतेच्या गोष्टी का बरं सांगतोय आज? मित्रांनो, वाचनात आलेल्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्यातून एखाद्या व्यक्तीची दिसलेली हुशारीची चुणूक किंवा त्याच्या धारिष्ट्याचं कौतुक करणं हे मला नितांत आवडतं. असाच काहीसा प्रकार माझ्या वाचण्यात आला. गुजरातबद्दल वाचण्यात आला. आता गुजरात आणि गुजरातचं कौतुक म्हणलं की लगेच नाकाला मिरच्या लागणारी महाराष्ट्रीयन मंडळीसुद्धा आपल्या या महाराष्ट्रात कमी नाही आहेत. नुसताच प्रांतवाद आणि जातीवाद डोक्यात घेऊन कोणतंही व्हिजन नसताना फक्त मला घ्या करत जगणारी माणसं पाहिली की मग मनाचा राग राग होतो. पण अर्थातच सामान्यांच्या या माझ्यासारख्या रागाला कोण किंमत घालतंय हो? त्यामुळं त्या गोष्टींना सुद्धा मी माझ्या मनामध्ये जास्त वेळ थारा देत नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की एका व्यक्तीची व्हिजन, एका व्यक्तीने मनामध्ये ठरवलेलं, बघितलेलं स्वप्न ते साकार करण्यासाठी त्यांनी अविरत केलेली धडपड आणि मग त्याच्यातून निर्माण झालेलं एक चांगलं कार्य आणि ज्याच्यामुळं आपल्या देशाच्या तिजोरीत पडत चाललेली फॉरेन करन्सीची भर, त्याच्यामुळं वाढत चाललेला गुजरातमधला टुरिझमचा व्यवसाय, हॉटेलिंगचा व्यवसाय. का बरं घडलं हे? कशा बाबतीत मी तुम्हाला बोलतोय? गुजरातला लागून आपली पाकिस्तानची सीमा आहे. गुजरात हे सीमेवरचं राज्य आहे असं म्हटलं तरी पण योग्य होईल. हे सर्वश्रुत आहे. तुम्ही जर नकाशा पाहिला तर सामान्य माणसाला सुद्धा हे समजेल की गुजरातमधील कच्छ इथले हा सीमावर्ती भाग, इथून पाकिस्तानच्या सीमा अतिशय जवळ आहेत आणि म्हणूनच त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. मग पाकिस्तानची सीमा आणि आपली सीमा याच्यामध्ये जे गाव आहे, त्या गुजरातच्या सीमेवरचं कच्छच्या रणातलं गाव. कच्छ म्हटलं की हा सीमावर्ती भाग तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रणरणत ऊन जेव्हा असतं उन्हाळ्यात, तेव्हा तिथं जगणं किती कठीण असतं याचे सुद्धा दाखले तुम्ही आम्ही वाचलेले आहेत. मग अशा या मोकाट पडलेल्या माळरानात, कच्छच्या माळरानात, जिथं तुम्ही जर पावसाळ्याच्या सीझनमध्ये गेलात तर अगदी तुम्हाला नको नकोसं होऊन जाईल. कारण मिठागरं आहेत. त्या मिठाची दलदल आणि मग त्याच्यातनं चालणं अतिशय मुश्किल. असं हे कच्छचं रण अक्षरशः मिठाचं वाळवंट. तुम्ही जर आत्ताच्या या सीझनला गेलात, म्हणजे विंटर सीझन, हिवाळा, जशी जशी थंडी वाढत जाते अशा सीझनला जर तुम्ही गेलात तर त्या पूर्ण कच्छच्या रणामध्ये तुम्हाला पांढरे शुभ्र मिठाचे कणच कण त्या रणामध्ये पसरलेले हे सुद्धा दृश्य दिसतं. आता कविकल्पना केली जाते, या मोकळ्या माळरानामध्ये, अथांग मैदानामध्ये असे हे मिठाचे कण पांढरे पांढरे, त्याच्यावर पडणारी सूर्यकिरणं आणि मग ते चमकणारं मैदान. जणू काही असं वाटतं की तो आपला निळाशार आकाशात डोलणारा, मस्तपैकी आपल्या पृथ्वीवरच्या लोकांना आपल्या सौंदर्याने मोहवून टाकणारा चंद्र जणू काही जमिनीवर उतरलाय की काय. अशा कविकल्पनासुद्धा या सीझनमध्ये त्या कच्छच्या रणाकडे बघून कित्येक लोकांच्या मनात येऊन गेल्याही असतील. अशा या रणामध्ये मला काहीतरी करायचं आहे अशी ठिणगी मनात घेऊन आपले आत्ताचे प्रधान सेवक, म्हणजेच आपले सर्वांचे लाडके प्रधानमंत्री, आता आपल्या सर्वांचे लाडके हा शब्दसुद्धा कित्येक लोकांना खटकतो, पण थोडंसं विचारपूर्वक जर विचार केला, त्या व्यक्तीकडे एक व्यक्ती म्हणून तिराहित नजरेने जर तुम्ही पाहिलंत आणि त्याच्याकडे असलेले अधिकार आणि त्यांचा वापर करण्याची त्यांची क्षमता आणि अर्थातच इंटरनॅशनल रिलेशनशिप्स
यामध्ये असलेला त्यांचा हातखंडा आणि त्यानंतर झालेली आपल्या देशाची प्रगती, या गोष्टीकडं जर तुम्ही डोळसपणे पाहिलंत तर मला नाही वाटत की या व्यक्तीला आपल्या सर्वांचेच लाडके म्हटल्यानंतर कुणाच्या अंगावर काटा येणार नाही. थोडीशी वैचारिक पातळी प्रत्येकाने थोडी वाढवता आली तर नक्की या व्यक्तीविषयी प्रेम उत्पन्न होण्यास अजूनही वाव आहे. आता तो व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे, तो कोण आहे, याच्याशी मला देणं घेणं नाही. मी त्याला XYZ असं संबोधून तुम्हाला हे झालेलं कार्य किती महान कार्य आहे आणि ह्या विजनला काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला पटवून देईन. धोरडो म्हणून गाव आहे कच्छच्या रणामध्ये. धोरडो तसं पाहिलं तर भारत देशाची सुरुवात जिथून होते तिथून जर गणलं तर हे गुजरातच्या सीमेवरचं शेवटचं गाव, आणि पाकिस्तानच्या सीमेकडनं जर विचार केलात तर हे पाकिस्तानकडून भारतात येताना पहिलं गाव गुजरातच्या सीमेवरचं. धोरडो, DHORDO गुजराती भाग आहे. अशी नामावली लक्षात राहण्याची थोडीशी आपल्याला सवय झाल्याशिवाय ते लक्षातही राहणार नाही. असंच गाव, त्याच्यातून स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्षित राहिलेलं गाव. मग तिथले मिठागरातले मजूर असो किंवा तिथले रहिवासी असो, काही त्यांच्याशी देणं घेणं नाही, असा त्यांच्यापर्यंत विकासच पोहोचला नव्हता. मग कुटुंबातला एखादा व्यक्ती कुठेतरी काहीतरी मोठ्या शहरात जाऊन नोकरी करायचा, थोडाफार छोटा मोठा व्यापार करायचा आणि मग कच्छमध्ये राहणाऱ्या आपल्या या बुजुर्गांना, आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना सांभाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा. हे होतं त्या भागातल्या युवकांचं भवितव्य. 2006 साली गुजरातचा एक मुख्यमंत्री मनामध्ये एक स्वप्न घेतो, तिथे वैयक्तिकरित्या चक्रा मारायला सुरुवात करतो आणि आपलं स्वप्न आपल्या हाताखाली असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून दाखवतो आणि मग शोध सुरू होतो अशा इंजिनियर्स लोकांचा, अशा हुशार व्यक्तिमत्वांचा की जे इथे काही परिवर्तन, जे काही स्वप्नवत वाटतंय किंवा जे काही त्या मुख्यमंत्र्यांनी स्वप्न पाहिलं आहे ते साकार करण्याची क्षमता बाळगणारे बुद्धिवंत सगळे एकत्र आणले जातात. पहा मित्रांनो, इंजिनियर्स, त्यातल्या त्यात सिव्हिल इंजिनियर्स यांच्याविषयी मी अतिशय कौतुकाने सांगतोय तुम्हाला एक गोष्ट. सिव्हिल इंजिनियर म्हणजेच क्रिएटर्स ऑफ द सोसायटी असंच मी मानतो. जसं आपण ब्रह्मा विष्णू महेश यांच्याविषयी बोलतो की एक क्रिएटर आहे, एक डिस्ट्रॉयर आहे वगैरे वगैरे, तो अध्यात्माचा भाग झाला. पण खरोखर रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही नवनिर्माण दिसतं याच्यामागं आर्किटेक्ट्स आणि सिव्हिल इंजिनियर्स यांचा इंटेलिजन्स असतो. म्हणजे एखादा आर्किटेक्ट एखाद्या इमारतीचं डिझाईन जेव्हा तयार करतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर डिझाईन पूर्णत्वास येत असतं, तेव्हा त्याने ती तयार झालेली इमारत पाहिलेली असते, त्याच्या अंतःचक्षूंनी त्याने ती पाहिलेली असते. या प्रकारचा इंटेलिजन्स ज्यांच्याकडं आहे त्याच व्यक्ती इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट म्हणून नाव कमवू शकतात. म्हणूनच या लोकांचं मनोमन खूप खूप कौतुक आणि त्यांना या कवी प्रवेश शोचा प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला कडक सॅल्यूट. मग असे सर्व इंजिनियर्स किंवा त्या त्या विषयात पारंगत असलेले सर्वांना एकत्र आणून या दूरदृष्टी असलेल्या आणि स्वतः स्वप्न पाहिलेल्या कच्छच्या रणात मी काहीतरी करू शकतो, माझ्याकडे एवढी मोठी जागा आहे आणि मी इंटरनॅशनल लेवलवर या गावाचं नाव नेऊ शकतो, हे स्वप्न सत्यामध्ये उतरविण्यास सुरुवात झाली 2006 नंतर. मग जसं कविकल्पनेनुसार हा आपल्या आकाशातला चंद्र जमिनीवर उतरला आहे की काय असं वाटत होतं, मिठाचा कणकण चमकत होता किंवा पावसाळ्यामध्ये दलदलीमुळं तिथं फिरणंसुद्धा मुश्किल व्हायचं, अशा या रणामध्ये तंबू सदृश्य घरांचं एक शहर वसवण्याचं ते स्वप्न साकार झालं. तिथल्या वातावरणास अनुसरून घराच्या भिंती, त्या घराचा आकार, त्याच्या छताचा आकार हा कसा असावा याची सगळी कारणमीमांसा, याचा सगळा अभ्यास आपल्या सर्व अधिकाऱ्यांकडून शांतपणे ऐकून घेऊन स्वतःच्या कल्पनासुद्धा अशा या मीटिंगमध्ये मांडत स्वतःचं स्वप्न कशा पद्धतीने साकार होऊ शकतं, यामध्ये कोणाकोणाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, हे अतिशय प्रांजळपणे आणि जेव्हा हवं तेव्हा परखडपणे सगळ्यांना ऐकवत हा प्रोजेक्ट, हे मोठं स्वप्न पूर्ण झालं. आणि मग एक शहर तिथं वसवलं गेलं.
तंबू सदृश साधारण मातीकुडाच्या गोलाकार भिंती असल्यासारखा भास निर्माण करणारी घरच्या घर तिथं उभी राहिली. मग तिथल्या युवकांना हॉस्पिटॅलिटी म्हणजेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं आदरातिथ्य कसं करावं, त्यांच्या सोयीसुविधा त्यांना कशा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्यांनी वारंवार आपल्याकडं आलं पाहिजे, यासाठी आपण काय काय करू शकतो, अशा पद्धतीचं सर्व त्या विभागातल्या कलाकारांना युवकांना प्रशिक्षण देणं हे पण सुरू झालं. यथावकाश ह्या तंबूसदृश शहर जे वसवलं त्या ठिकाणी तशीच त्या वातावरणात टिकणारी मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस याचीसुद्धा व्यवस्थित उभारणी झाली. म्हणजे वेल प्लॅन्ड एक सिटी. आणि मग त्यानंतर त्या त्या विभागात असणाऱ्या कला विभागाला आमंत्रित केले गेलं. मग तिथली कलाकुसर हस्तकला असो, बेडशीट्स बनवणं असो, किंवा मातीच्या भांड्यांवरती कारिगिरी करून ती उत्कृष्टरित्या शोपीस म्हणून कशी विकता येतील याकडे लक्ष देणार तशा कारागिरांनासुद्धा पुनरुज्जीवित केलं. म्हणजे त्यांचं पण उत्थान करण्याचा प्रयत्न केला. मग सर्व कलाकार पण जगले. प्रत्येक कलाकार आपापली कला दाखवण्यासाठी उत्सुकतेने या आपल्या मुख्यमंत्र्यांकडे दाखल होऊ लागला. मग त्याच्यातले अतिशय तरबेज निष्णात कलाकार निवडले गेले आणि मग त्यांच्या कलाकृती, मग ती बेडशीट्स असो, मग त्या तिथं बनणाऱ्या काही साड्या असोत, किंवा अनेक प्रकारचे टेबल क्लॉथ, असे काही व्हरायटी त्यांनी बनवण्यास सुरुवात केली. जेणेकरून या कच्छचं, धोरडो या गावचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं गेलं पाहिजे. आणि अर्थातच इंटरनॅशनल लेवलचे टुरिझम सेंटर त्या गावाला, धोरडोला बनवण्यामध्ये हा मोठी व्हिजन असलेला, एक दूरदृष्टी असलेला व्यक्ती यशस्वी झाला, हे सांगणे न लागे. आज या धोरडो गावाचा इतका मोठा कायापालट झाला आहे की तिथं सर्व देशातून लोक टुरिस्ट म्हणून येत आहेत. त्यांना सर्व सुविधा उत्तम प्रकारे दिल्या जातात. आणि तिथल्या हस्तकलेमुळं तिथली जी काही कला आहे, भांडी बनवणं, कपडे बनवणं, त्यानंतर तिथले जे काही प्रसिद्ध विणकाम केलेले बेडशीट्स आहेत, याला सगळा एक मोठी बाजारपेठ मिळाली. म्हणजेच तिथल्या कारिगर जी लोक आहेत, जे कलाकार आहेत, त्यांना हाताला काम मिळालं, त्यांच्या मालाला उठाव मिळाला. एक मोठी व्यापारपेठ तिथं उपलब्ध झाली आहे. कोणासाठी? येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूसाठी, येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला काय काय लागतं आणि आपण आपल्या गावाची ओळख त्याला कशी करून देणार आहोत याबद्दलचं व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेला सगळा तिथला वर्ग, लोकल वर्ग, यांना एक उपजीविकेचं साधन निर्माण झालं. सुबत्ता आली प्रत्येकाच्या घरामध्ये. आपल्याकडं माझं घर कसं भरलं जाईल हे स्वार्थी भूमिकेतनं जगणारे अनेक श्रीमंत लोक तुम्ही आम्ही पाहतो. आणि मग अशा लोकांच्या मनामध्ये असं दूरदृष्टी कधी येणं शक्य आहे का हो? नाहीच ना. चांदीचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं घरात बाहेर कधी घरातून पडली नाही आहेत. आणि मग त्यांच्याकडं जर तुम्ही या समाजाच्या चाव्या दिल्या तर काय त्या समाजाचं उत्थान होणार आहे का? त्या राज्याचा काही तुमचा विकास होऊ शकतो का? नाही ना. काळ्या मातीत राबल्याशिवाय शेतकऱ्याचं दुःख जसं कळत नाही, तशाच या पण गोष्टी आहेत. इतरांचं कल्याण आपण कसं करू शकतो हा जर विचारच मनाला कधी शिवला नसेल तर तो माणूस कितीही अधिकार त्याला द्या, त्याच्या हातून विकासाची गंगा वाहू शकत नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मन लागतं, एक वेगळ्या प्रकारची विचारशक्ती लागते. आणि ती विचारशक्ती असं स्वप्न पाहणं आणि ते सत्यामध्ये उतरवण्यासाठी धडपडत राहणं, अविरत कष्ट घेणं, हे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्या व्यक्तीच्या सन्मानार्थच मी आजचा हा व्हिडिओ धोरडो या गावाचा कायापालट केल्याबद्दल त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्याचा कुठेतरी आपल्या सर्व लोकांमध्ये प्रसार करावा. हे कार्य माहीत झालं पाहिजे लोकांना. अरे जे पडीक जमीन होती, ज्याला तुम्ही कच्छ सरण, कच्छचं वाळवंट म्हणून तुम्ही तिकडं फिरकतसुद्धा नव्हता, तुम्हाला पाहायलासुद्धा तुमचे डोळे दिपून जायचे, त्या मिठाच्या वाळवंटाकडं तुम्ही पाहू शकत नव्हता, अशा ठिकाणी असं नंदनवन बनवणं आणि त्या राज्याला पुढं घेऊन जाणं, एक इंटरनॅशनल टुरिझम प्लेस म्हणून त्याची गणना युनायटेड नेशननीसुद्धा केली आणि दी बेस्ट व्हिलेज
द बेस्ट टुरिस्ट विलेज ऑफ इंडिया असा त्यांनी त्याला पुरस्कार पण दिला आहे. पहा, गुजरातमधल्या एका सीमेच्या कडेचं गाव, ज्याला शेवटचं गाव म्हणून अव्हेरलं गेलं, त्यालाच या एका व्यक्तीने आपल्या सीमेच्या पलीकडचं पहिलं गाव हा सन्मान देत त्याला खरोखर गुजरातमधलं पहिल्या गावाचा पुरस्कार मिळवून देऊन असंच स्वप्न प्रत्येक सीमावर्ती गावाबद्दल प्रत्येक नागरिकाने पाहावं आणि अशी धडपड करावी असा एक नकळत संदेश त्यांनी प्रत्येक राज्यकर्त्याला दिला आहे. या सीमा आपल्या भारताच्या अफाट वाढलेल्या सीमा आहेत. खूप मोठा इलाका आपला हा सीमावर्ती भाग अशा पद्धतीने विकसित करता येऊ शकतो आणि नॅचरली देशाची सुरक्षासुद्धा एखादं गाव सुधारल्यानंतर बळकट होते, यातसुद्धा काहीही वावगं नाही. म्हणजेच तिथल्या गावातल्या लोकांना तुटपुंज्या रकमेत विकत घेऊन अतिरेकी त्या गावात घुसू शकत नाहीत. हा साधा आणि सरळ विचार हा सुद्धा व्यापकरित्या करणारा व्यक्ती आपलं राज्य कसं पुढे घेऊन गेला हे एक ज्वलंत उदाहरण आहे. धोरडो गावाचा कायापालट. मित्रांनो, कच्छच्या रणामध्ये आशियामधला सर्वात मोठा सोलार प्रोजेक्ट हा सुद्धा उभा केला आहे याच व्यक्तीच्या दूरदृष्टीपणामुळं. पहा, म्हणजे जिथं जमीन पडीक आहे म्हणून स्वातंत्र्यापासून दुर्लक्ष केलं गेलं आणि भारताच्या तिजोरीमध्ये एकही पैसा त्या वाळवंटाच्या रणातनं येत नव्हता, तिथंच आज फॉरेन करन्सीचा समुद्र वाहू लागला अक्षरशः. कित्येक टुरिस्ट या धोरडो गावाला आत्तापर्यंत लाखो लोकांनी भेट दिलेली आज पुरावे आहेत. म्हणजेच तुमची फॉरेन करन्सीची जी गंगाजळी असते ती वाढण्यासाठी नक्कीच मदत झाली आहे. आणि डेफिनेटली तुमच्याकडं फॉरेन करन्सीची परकीय चलनाची गंगाजळी किती आहे त्याच्यावरती प्रत्येक देशाचा विकास अवलंबून असतो. नुसतेच कर्जाचे डोंगर करत राज्याला मातीत घालण्याचं काम करण्यापेक्षा काहीतरी चांगली व्हिजन घेऊन, दूरदृष्टी घेऊन, एखादं स्वप्न घेऊन त्या स्वप्नाचा पाठपुरावा करणारी माणसं ज्या राज्यामध्ये निर्माण होतात तेच राज्य भारत देशात सुजलाम सुफलाम आणि युवकांच्या हाताला काम देणारं, तसेच प्रत्येक घरामध्ये थोडीशी सुबत्ता आणणारं असं राज्य ठरतं. हे सुद्धा वारंवार या व्यक्तींनीच सिद्ध केलं आहे. चला, या धोरडो गावाचा जो कायापालट झाला आहे, ज्या व्यक्तीने केला आहे, त्या व्यक्तीला XYZ असंच संबोधूयात आणि त्याच्या कार्याचा तरी कमीत कमी मोठ्या मनाने गौरव करण्याइतकं स्वतःला मोठ्या मनाचा माणूस बनवण्यासाठी आपण तयार करावं, हीच नम्र विनंती. झालेल्या कार्याचा मनोमन खूप खूप गौरव आणि त्या XYZ व्यक्तीला कवी प्रवीजच्या यूट्यूब चॅनलतर्फे कवी प्रवीचे कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.